वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं जमलेल्या समस्त सत्संगी भाविक श्रोते मंडळी, महिला मंडळी, लहान थोर या सर्वांना आजच्या या वाळकी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून सर्वांना प्रणाम आहे. आपणाला थोडा वेळ आपल्या कार्यक्रमाचा सत्संग या नात्यानं भगवत चर्चा करण्यासाठी आपण घ्यायचं आहे. याच गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. क्रमाक्रमाने तो कार्यक्रम वाढत गेला आणि आज पाहता पाहता ज्या गावामध्ये मंदिर नव्हतं, आज आपण सर्वच या गोष्टीचे साक्षी आहात की या गावामध्ये एक नवीन मंदिराचं निर्माण झालेलं आहे. मानवी शक्तीचं उत्थान, मानवी बुद्धीचा विकास हे देशाच्या उन्नतीला एक कारण आहे. खरं देशाची उन्नती जनमानसाच्या मनामध्ये जेव्हा सद्भावना निर्माण होते तेव्हाच देशाची उन्नती होऊ शकते. अन्यथा गप्पा गोष्टी करून काहीही होणार नाही. पदव्या मिळविणारे माणसं त्या पदामध्येच गुंतून राहतात. पद मिळणाऱ्या माणसाला पदार्थाची रुची घेण्यामध्येच त्याचा वेळ जाते. त्याला देश काय, धर्म काय, समाज काय याची काही चिंता त्याला राहत नाही. म्हणून सज्जन हो, तुमच्या सर्वांच्या हातामध्ये खूप काही देवानं सामर्थ्य दिलेलं आहे. त्या सामर्थ्याला कोणीतरी समजावून देण्याची गरज होती. आणि ते संतांनी प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे ज्याच्यामध्ये एवढा पुरुषार्थ होता. भगवान शंकराशी स्वतः युद्ध ज्यांनी केलं होतं, जिंकलं होतं शंकराला. जेने संग्रामो हरू जिंकिला. निवास कवच नावाचा राक्षस होता पाताळामध्ये, त्याच्याशी युद्ध केलं. असे कितीतरी मोठे मोठे काम ज्यानं आपल्या स्वसामर्थ्यानं केले होते. आणि तेच अर्जुन त्या सामर्थ्याचा त्याला विसर पडला होता. आता इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती, चाहे स्त्री असो पुरुष असो, आपल्याकडे सामर्थ्य नाही अशातली बाब नाहीये, फक्त त्याचा विसर पडलेला आहे. थोडं समजून घ्या. आणि विसर पडत पडत असं झाले की ते आपल्याकडे नाहीच अशी मान्यता. विसर पडत आणि बस हातात हात धरून चुप्प बसून आहे माणूस. पूर्वीचे माणसं म्हणायचे, काय म्हणायचे, आसून वळंबा आणि नसून खोळंबा. ही गोष्ट आज समाजामध्ये पाहायला मिळते. तुमच्याकडे सामर्थ्य नसून ही वेळ आलेली आहे का असून? असून ते वेळ आली का आली? आम्ही आमच्या सामर्थ्याचा विसर पडलेला आहे. विस्मृती ज्याला आमच्यामध्ये देवानं जे ठेवलेली संभावना आहे, सामर्थ्य आहे, त्याचा विसर पडला. विसर पडलेल्या सामर्थ्याची स्मृती करून देण्याचं काम आता काळाची गरज आहे प्रत्येकामध्ये.
थोडस अजून बारकाव्यानं तुम्हाला सांग. कोणाकडे बुद्धी आहे, कोणाकडे विद्या आहे, कोणाकडे धन आहे, असा कोणीही माणूस आता सामान्य नाही. आज दुपारी चिंतन करत असताना माझ्या मनात आलं की हे कुठं थांबले का. प्रत्येक माणसाकडे काही ना काही आहे. ज्ञान आहे, विद्या आहे, बुद्धी आहे, चालाकी आहे, नाही का? आहे. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की असायला खूप आहे पण ती रिकामी आहे. कोणत्या गोष्टीचं दुःख आहे? ते रिकामी आहे, बस एवढंच दुःख आहे. ते जर कामाला लागलं असतं तर आज देशामध्ये दुसऱ्याची वाट पाहणे, दुसऱ्याकडे हात पसरणे, दुसऱ्याच्या जीवावर जगणे, फुकट खाण्याची मान्यता मनामध्ये ठेवणे, प्रत्येकाकडून मागायचीच अपेक्षा ठेवणे इत्यादी हे हलकट लक्षणं देशातून बंद होऊन. कोणते लक्षणं म्हणाले? माझ्या भाषेत सांगायला, गावरानी भाषा. तुमची श्रेष्ठ भाषा असेल तर ते दुसरा शब्द लावून घ्या. आज प्रत्येक कामामध्ये आपल्या सामर्थ्याची विस्मृती झाली आणि सगळ्याच सामर्थ्य निकामी होऊन बसलं. रिकामी, कामाला लागत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हात पसरायची गरज पडते. स्वैरिक करा, लांब हात पसरायची आदत लागून. कुठून सुरू करू आता? कीर्तन करा, त्याच्यापेक्षा लांब हात पसरायची सवय लागते. भिक्षा अपात्र अवलंबने जिने लाजीर वाटणे. काय सामर्थ्य असून की नसून, असून का तर त्या सामर्थ्याला उपयोगातच आणलं नाही कोणीही. महाराज लोकांनी आणाय नाही, समाजानं आणाय नाही, कार्यकर्त्यांना आणाय नाही, कोणालाही विचारलं तर त्याच्याकडे जे आहे ते त्याचा उपयोग नाही, रिकामी आहे. तुम्हाला जर तुमच्या सामर्थ्याचा उपयोग घेतला असताना तर तुम्हाला कोणाकडे हुंडा मागायची गरज पडत नाही, दक्षिणा मागायची गरज पडत नाही, सबसिडी मागायची गरज पडत नाही, आरक्षण मागायची गरज पडत नाही, भीक मागायची गरज पडत नाही. तुम्ही एक असे सामर्थ्यवान आहात की सगळ्या जगाला एक एक व्यक्ती दान देऊन चालविण्याचं सामर्थ्य माणसामध्ये. परंतु काय करणार, आम्ही विसरून गेलो आमचे सामर्थ्य. म्हणून हे आज सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर इतकी खाली आलेली आहे. काय कारण आहे? कोणी आपल्या सामर्थ्याचा उपयोग नाही केला. काही माणसं पैसा जोडण्याच्या मागे लागले, रुपयाला रुपया रुपयाला रुपया. त्यांना हे माहित नाही की पैसे उपयोगासाठी असतात. अजूनही त्या पैसेवाल्याच्या ध्यानात नाही. त्याला एकच माहित आहे की हे जे कमाई आहे उपयोग करण्यासाठी आहे, हे विसरून गेलं आणि त्याला असं वाटलं हे कमाईसाठीच आहे असं ध्यान. आणि शेवटी त्याचा उपयोग राहून जाते. हाय हाय करीत एक दिवशी त्याच्याकडे पाच पाच प्राण सोडून देते. ज्या पैशासाठी याने पाप करावं लागलंय ना, ज्या कमाईसाठी पाप करावं लागलं, पाप केल्याशिवाय तर अनावश्यक संपत्ती कमवू शकत नाही. आणि आपली आवश्यकता जर पूर्ण करायची असेल तेवढ्या संपत्तीसाठी पाप करायची गरज पडत नाही. माझी मराठी समजते ना, कारण मी तेलंगणाचा. बिना जरुरी कमाईमध्ये पाप झाल्याशिवाय राहत नाही आणि गरजेपुरती पाप करायची गरजच नाही. आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही भिकारी व्हा, दरिद्री व्हा, नाही, खूप श्रीमंत व्हा. परंतु हे बी ध्यान ठेवा की ती श्रीमंती कमावीत असताना त्याच्यामध्ये पाप तर होणार ना.
आणि गंमत अशी होती की ज्या धनासाठी आम्हाला पाप करावं लागलं आणि ज्या पापामुळे आम्ही धन कमावलं, धनासाठी पाप करावं लागलं आणि पापामुळे धन कमावलं, शब्द ध्यानात ठेवा. तर ते धन जाताना इथं ठेवून जाते आणि त्या धनासाठी केलेलं पाप काय करते माहित आहे सगळं. मग काय एवढं माहित असं मग का आंधळे का वेडे का खुळे हो ना आपण अजून का कळत नाही आपल्याला. मग काय केलं नाही, ना बुद्धीचा उपयोग, ना धनाचा उपयोग, ना विचाराचा, ना ज्ञानाचा, ना शक्तीचा, कशाचा. महाराजांनी एक दृष्टांत सांगितला का दरिद्र्याची परिवारी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी वरी वैसोने उपवास कवी का दरिद्र. एक भिकारी गावभर भीक मागायचा आणि संध्याकाळी घरी यायचा, आपल्या झोपडीमध्ये बसायचा, ते आणलेले तुकडे टाकडे मोडून खायचा. बऱ्याच दिवसाच्या नंतर एक अतिथी, एक प्रवासी कुठून तरी जाता जाता त्याला त्या गावामध्ये मुक्काम करण्याची वेळ आली आणि गावात नेमकं कोणाचीही ओळख नसल्यामुळे त्या भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये तो थांबला. आणि गाववाल्याने सांगितलं की हो तुम्हाला तिथं थांबताय. काही लोकांचे घर खूप मोठे पण मन काहीच नाही, नुसते भूत बंगले मध्ये माणूस नाही, काहीच नाही. होते ते पोरं बी गेले, कोणी अमेरिकेला कोणी आफ्रिकेला, नुसता भूत बंगला, काहीच नाही. तिथं घर मोठे असतील पण माणसाचे मन छोटे बनून गेले. आणि या भिकाऱ्याची झोपडी, त्या भिकाऱ्याला वाटलं की आपल्याला एक अतिथी आहे तर आपल्याला काय भीती आहे, अतिथी त्याची काय भीती, राहील रात्री सकाळी जाईल. मनात आलं थांबा मामा म्हणले खायची व्यवस्था चिंता करू नका. भिकाऱ्याकडे खायची चिंता नसते. आणि तुम्हाला जर तसं भरोसा नसेल तर आमच्या सोबत येऊन बघा, चिंता असते का. तर राहिला तो प्रवासी. पण गंमत अशी होती की ते धन पायाळू होता. धन पायाळू माणसाचा जन्म तसा तर मुंडक्याकडून जन्म होते, पण काही माणसं पायाकडून जन्माला येतात. मुंडक्याकडून जेव्हा जन्माला येतात तेव्हा याची दृष्टी वरी असते आणि जेव्हा पायाकडून जन्माला येतात तेव्हा खाली असते, म्हणून त्याला धन जमिनीतलं धन दिसते. त्याच्यातलं एक वर्ण आणि ते त्याला काही प्रयोग असते, त्याचे अंजन वगैरे. ते धन पायाळू त्याला ते झोपडीमध्ये राहायला तुकडे खात असताना असं पाहत राहिला त्या झोपडीमध्ये, तर त्या झोपडीमध्ये सोन्याचे 7 रांजण पुरलेले होते. आणि ते 7 रांजण ज्या झोपडीमध्ये पूर्ण आहेत त्या झोपडीतला भिकारी काय करते, भीक मागून आणून तुकडे खाते. कशामुळे, त्याच्याकडे धन नाही म्हणून का, माहिती नाही. तसं आपण जे काय आज विषयाची, वस्तूची, पदार्थाची प्रत्येकाकडे भीक मागण्याची जी पाळी आली आणि ही जी आदत लागली ती तुमच्यात सामर्थ्य नाही म्हणून का, तुम्ही त्याला प्रगटच केलं. दोष कोणाचा, आपलाच दोष. हे देश देणारा देश होता, घेणारा नव्हता. देणाऱ्याचे हात वर असतात आणि घेणाऱ्याचे हात खाली असतात. आता आम्ही महाराज आहोत, तुम्ही आम्हाला तुमच्यापेक्षा मोठं मानलेलं आहे, पण देत असताना तुमचा हात, आमचा हात
आता मोठं कोण सांगा, कोण मोठा? जेव्हा पोरीचा बाप खूप दबून राहते, खाली मान घालून राहते, हात जोडून राहते की आम्ही पोरीचे बाप, आणि पोराचा उगाच छाती काढून चालते बिना कामाचं. परंतु त्या पोराच्या बापाला हे कळावं की आपला हात खाली आहे आणि पोरीच्या बापाचा हात वर आहे, ते दाता आहे आणि आम्ही मनात भिकाऱ्याची मान उंच राहावं की दात्याची. समाजामध्ये अशी उलटी चाल आहे. न्यायच नाही कोण्याही ठिकाणी, कुठल्याही क्षेत्रामध्ये न्याय राहिला नाही. पुरा अन्यायच अन्याय, पावला पावलाला अन्याय. आणि असा अन्याय करणारा समाज कसा सुखी होऊ शकतो? तुम्हाला आत्मशांती कशी मिळू शकते? हे शक्य नाही. यातले घरगिरं बांधू शकता तुम्ही, पैसे कमवू शकता, हे सगळं करू शकता, पण शांती कमवू शकत नाही. शांतीने झोप घेऊ शकत नाही तुम्ही. म्हणून प्रत्येक पावलाला अन्याय चाललेला आहे. जिथं पाऊल ठेवल तिथं अन्याय. कोण्याही क्षेत्र, व्यावहारिक असो, आध्यात्मिक क्षेत्रात चाललेलं असं तेच, पारमार्थिक क्षेत्रामध्ये ते, राजकीय क्षेत्रात आता बोलूच नाही. असं कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही की त्याला आता कलंक लागला. निष्कलंकित असं क्षेत्र कुठलंच नाही. म्हणून सज्जन हो, आता वेळ आलेली आहे, आता काळाची गरज आहे की तुम्हाला स्वतःच सामर्थ्य आता बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. कामाला लागा. स्वतः काय म्हणतात त्याला, आत्मनिर्भरता. काय म्हणायचं त्याला? आत्मनिर्भरता नावाची आपली संपूर्ण गेली. स्वतःच्या जीवावर जगायचं. दुसऱ्याच्या जीवावर जगणं हे पुरुषार्थच नाही. उठलं की एकच बस, फुकट काय मिळेल, कुठून मिळेल, कोणाकडून मिळेल, ही भावना, हे सामर्थ्य असणाऱ्या, पुरुषार्थ असणाऱ्या व्यक्तीचं हे लक्षण नाही. आणि ते पुरुषार्थ प्रत्येकामध्ये दडलेला आहे, पण त्याला कोणी बाहेर काढत. अर्जुनाचं सामर्थ्य सांगून शिकवून त्याला समजून दिल्यावर धनुष्य घेऊन उठला अर्जुन. असं आता समाजाला हे हातात धनुष्य द्यायची गरज आहे. कोणतं धनुष्य? पुरुषार्थाचं. तुम्ही आता काट्या पुढे घेतला, पुरुषार्थ नावाचं एक धनुष्य उचला. आता तुम्ही काय होणार नाही केल्यावर, केल्याने होत आहे रे, सगळ्यालाच पाठवत. म्हणून प्रत्येक माणसामध्ये ते सामर्थ्य आहे, ते धैर्य आहे, ते शक्ती आहे, ते देवता आहे, ते आत्मा आहे, ते ईश्वर अंश आहे, ते अस्तित्वाचं तुमच्यामध्ये आहे. परंतु आम्ही त्याला विसरून गेलो. समजून घेतलं की आता आम्ही काही करू शकत नाही, आता आमच्याला काही होत नाही, आता आम्ही काही करतो. नकारात्मक जीवन. आणि एक ध्यान ठेवा, हे नकारात्मक जीवन म्हणजेच मृत्यू समान आहे. नकारात्मकताच मृत्यू आहे. ते मरण येईल तो येईल, आता नगदी मरण आहे. आणि ज्या माणसामध्ये सकारात्मक भाव असतात तेच माणूस जिवंत आहे. बाकी सगळे मुर्दे. अरे जिवंत असते तर कामाला लागले असते ना. एवढी संख्या असून कोणीच काम करत नाही, हे जिवंत की मुर्दे? आता कोणी उत्तर देऊ शकत नाही, कारण मुर्द्याला बोलतच येत नाही. तर आता आपणाला आपण जिवंत आहोत याची जाणीव आता करून घेण्याची आपल्याला प्रत्येकाला गरज आहे. किती कामं राहून गेले आपल्या करण्यावर, होत नाही म्हणत राहतात. आज आपल्या या परिसरामध्ये, किनवट तालुक्यामध्ये कितीतरी सामाजिक कार्य आपण ते तुम्हीच करायला ना. जे होत नाही म्हणणारे माणसं होते, त्याच माणसांनी काम केलेलं. का झालं? आता त्यांची शक्ती आहे. पण तेच म्हणत होते की हे होणं शक्य नाही, तेच माणसं काम करा. चमत्कार काय?
तुमच्यातलं सामर्थ्य जागं झालेलं आहे आणि अजून होण्याची गरज आहे गावोगाव. मग त्या सामर्थ्याला जाग करण्याचं एक अभियान आपण चालवलं की प्रत्येक गावामध्ये हनुमान चालीसाचं सामूहिक पारायण असावं. आणि ते सध्या चालू आहे. बोधडी गावामध्ये चालू आहे, प्रत्येक गावागावामध्ये चालू आहे. हजारो लोक आज हनुमान चालीसाचं पारायण पठण करतात. काही दिवस तर अशी भ्रांती होती की महिलांनी मुलींनी हनुमान चालीसाच म्हणू नये, मग काय पिक्चरचे गाणे म्हणाव असंच लोकांच्या डोक्यामध्ये भरले. आता हे सगळे हनुमान चालीसा आहे ना, ते एकही महिला नसते, सगळ्यांना चालीसा येते. हे संघटित करण्याचं लक्षण आहे, आपल्यातलं सामर्थ्याला जाग करण्याचं लक्षण आहे आणि हे होते. शक्ती लागलेल्या अचेतन होऊन पडलेल्या लक्ष्मणाला उठविण्याचं कार्य कोण केलं? हनुमानजीने केलं. लाय संजीवन लखन जीवाय. मग हनुमान चालीसा आपल्यासारख्या मुर्द्याला का उठिणार नाही? हे सगळे पडलेले लक्ष्मण आहेत, त्याला उठविण्यासाठी एकच संजीवनी आहे, हनुमान चालीसा. आणि ते प्रत्येकाने करायला पाहिजे. बाई असो, गडी असो, लहान असो, थोर असो, श्रीमंत असो, कोणी बी असो, है ना, सगळ्यांना त्याची गरज आहे. एक बार सांगा, श्वास कोण कोण घ्यावा, श्रीमंतांना की गरीबांना? सांगा एक बार. श्रीमंताला काय करायचं? सर्वांनी घ्यावं. मला माहित नव्हतं, बरं झालं आता मी सांगत राहीन की सगळ्यांनी श्वास घ्या. जसं श्वास प्रत्येकाला आवश्यक आहे, तसंच आपलं अध्यात्म शक्ती, अध्यात्म साधना हे प्रत्येक जीवाचं आवश्यकता आहे, प्रत्येक जीवाची गरज आहे. सर्वांनी हनुमान चालीसा करा, कोणीही प्रत्येकाला गरज आहे. आणि ते आता हनुमान चालीसा अजून त्याची एक पद्धत बदलली की एक तरुण युवा मंडळी गावागावामध्ये आता आपली समिती तयार करून, एक मंडळ तयार करून, एक एक घर करून रोज रात्री संध्याकाळी प्रत्येक घरी हनुमान चालीसाचं पारायण करायचं आता अभियान नव्यानं सुरुवात झाली. मी ज्या मंडळमध्ये राहतो, इच्छोड मंडळमध्ये, जवळजवळ 1000 घर झाले असतील आता. रोजचे 5 घर करतात ते. दिवसभर काम करणारे पोरं संध्याकाळी जेव्हा येतात तेव्हा मोबाईल बघण्यापेक्षा, गप्पा मारण्यापेक्षा 1 तास गावासाठी द्यायचा. पुरुषार्थी पोरांची गोष्ट सांगालो, मोडद्याची नाही, कोणाचे जे जिवंत आहेत त्या पोराची गोष्ट सांगालो, मोडद्याला सोडून द्या. ते काय करणार? तर त्यांनी किमान 5 घर तरी ते करतात. आता गावात चाललो आणि त्या पद्धतीनं पूर्ण गाव हनुमान चालीसाचं पारायण होते. प्रत्येक घरोघर ते पारायण पोहोचते. तेव्हा त्या घरोघर जाण्यामध्ये एक संघटन तयार होते, एक शक्ती तयार होते आणि प्रत्येकामध्ये जे नकारात्मक भाव पडून होते की आपलं कोणी नाही, आपलं कोणी नाही, असे जे त्यांचे विचार होते, ते आता असं वाटायला की नाही, एवढे माणसं आपल्या घरी आलेत ना, आपले आहेत कोणीतरी, आता आपल्याला हारायचं नाही, हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, आता सकारात्मक, नकारात्मक विचाराला जर घालवायचं असेल तर आपल्याला हे काम करणं, सर्वांना ऐकू येते ना, तर हे काम करणं आता गरजेचं आहे गावागावामध्ये. आता आमचे महाराज आदरणीय रघुनाथ महाराज असो, आदरणीय सुनील महाराज असो, हे ह्या कामात लागून येतात. प्रत्येक गावाला कसं जायचं, किमान एका गावाला 7 वार सत्संग द्यायचं प्रत्येक महाराजांनी. मी परवा एका गावात सांगून गेलो, आजही सांगून जातो. काल एका नारनूर म्हणून गाव आहे, परवा तिथे एक कार्यक्रम झाला. तिथल्या समस्त भाविकांना, सगळे श्रीमंत लोक होते, व्यापारी होते, त्यांना सांगून दिलं एक गोष्ट, हे श्रीमंतांनो,
12 महिने आपण लोकांकडून झाडून घेतले, 12 महिने काम करून घेतले. त्या 12 महिन्यातून वर्षातून एक दिवस तुम्ही हातात झाडू घ्या आणि या गरीबाचं ऋण आपल्या डोक्यावर आहे ते फेडा. एक दिवस सगळ्या श्रीमंत लोकांनी एक दिवस सेवा करायचं ठरवा. गावात किती स्वच्छता होईल. आज तुम्हाला फिरून दाखवतो या बोदडी गावामध्ये कुठं कुठं कशी कशी घाण आहे. मी सकाळी रोज फिरतो ना, लोकांना वाटते काय भीक मागायला फिराले काय, हे पाहायला तर जातो. आता माझ्या लक्षात आहे कुठं कुठं घाण आहे काय काय आहे. माझा भरोसा नसेल तर सकाळी तुम्ही फिरून बघा. घरच्या शेजाऱ्याला ते कळणार की आपल्या घराजवळ लोकांकडून 12 महिने तुम्ही झाडून घेतली, सेवा केली, त्याचं ऋण आहे, आपल्या डोक्यावर भार आहे. तुम्ही एक दिवस झाडा फक्त, गाव स्वच्छ होईल. हे काम त्यांनी स्वीकार केलेलं आहे. ते नारगोळ गावामध्ये मोठे मोठे सेट लोक होते, ते म्हणजे मला नक्कीच आम्ही एक दिवस झाडणार. आणि सगळे मिळून बाहेर निघाल्यावर लाज वाटणारच नाही. एकट्यालाच झाडत बसलं तर लाज वाटत नाही. हा एवढंच की आमच्या त्यांच्या जरा काढून ठेव, नंतर कोण हात धुवून हे काम कोण करायचं. तर असं प्रत्येक गावामध्ये स्वच्छता हे फार महत्वाची आहे. सामाजिक संपत्तीनं, सामाजिक अर्थव्यवस्था असो, सामाजिक प्रॉपर्टी जागा असो, सार्वजनिक जागा असो, या सार्वजनिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हिंदू समाज अजून खूप मोठा दरिद्री समाज आहे. वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोट्यवधी रुपये कमावलेत, पण सामाजिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपण दरिद्री आहोत की नाही. आहे का काही सामाजिक व्यवस्था कोणाकडे आहे का कोण्या गावामध्ये? काहीच व्यवस्था नाही. आपल्या आपल्या जीवनामध्ये करोडो रुपये कमवले लोक, सामाजिक दरिद्री आहे. जोपर्यंत सामाजिक दरिद्री जाणार नाही तोपर्यंत तुमच्या व्यक्तिगत जीवनाची श्रीमंती तुम्हाला सुख देणार नाही. हे माझी जे बोली भाषा आहे ती तुम्ही लिहून ठेवा. कामाला लागा. सगळ्या प्रत्येकाने कामाला लागायचं. महिला मंडळींना काम लावून दिलं आम्ही गावगावामध्ये. प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये रोज दानपेटी ठेवा. रोजचे 10 रुपये, 5 रुपये, 11 रुपये, जसं जमल. अखेर काही नाही मिळालं तर 1 रुपया तरी आपण टाकू शकता की नाही. असे 1 वर्षभर आपण गावामध्ये जमा करायचे आणि वर्षाखेर गाव कमिटी जे राहते, ग्राम विकासासाठी जे काम करणारे लोक आहेत, त्या माणसाला आपली संपत्ती सोपून द्यायची. असे मंदिरं होतात, कार्य होतात, सार्वजनिक जागे होतात. काय होत नाही, हे सगळी व्यवस्था होऊ शकते. छोटीशी गोष्ट आहे, परंतु डोक्यातच नाही आपल्या. ज्याच्या त्याच्यामध्ये मग्न आहे. कोई काही में मगन, कोई काही में मगन, जिसका लागे लगन वो वही में मगन. आणि आपल्या आपल्या तालामध्ये चालणारे लोक. तुमचा ताल एक दिवस बेताल होऊन जाईल. पायाखालची जमीन निघून जाईल, त्यावेळेस निराधार होणार. मग तुमचा ताल काय काय काम करणार. आता तरी उघडा डोळे, आता तरी सावध व्हा, आता तरी कामाला लागा. प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक महिलांनाही विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ही संपत्ती बनवा. धर्मासाठी रोज 1 रुपया तरी काढा. तुम्ही करू शकणार काय? करू शकता की नाही? देवाला एवढं मागता, मग धर्मासाठी 1 रुपया काढा ना. देवाचे पैसे आहेत. तुमच्या लेकरासाठी रोज 50 रुपये ठेवावं लागतात तुम्हाला. परंतु आज लेकराला पैसे देण्यापेक्षा तुम्ही जर धर्म टिकवून ठेवला, तुमचे लेकर उद्या संस्कारामध्ये आणि इज्जतीनं जीवन जगतील. पैसे दिले तर नाही करत. लेकराला संपत्ती देण्यापेक्षा संस्कार. धर्म जर सुरक्षित राहील तर तुमची लेकर उद्या येणारी पिढी सुरक्षित राहील. पैसे खाऊन लेकर सुरक्षित राहणार नाही. काही लोकांचं असं आहे की बस आपले लेकर आहेत ना सुखी आहेत, रोजचे 100 रुपये खाते माझं पोरग, असं मोठेपणानं सांगायचा प्रयत्न करते. परंतु 100 रुपये खाणारा
त्याला पैसे खायची जर आदत लागली तर उद्या जीवनभर त्याला पैसेच खाण्याच्या नादी लागल आणि एक मोठा भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध होईल. काय इज्जत राहील तुमच्या पोराची? धर्माला सुरक्षित ठेवा तर तुमची पिढी सुरक्षित राहील, तुमची महिला सुरक्षित राहील, हे सगळं सुरक्षित राहील. म्हणून हे काम करणं आता गरजेचं आहे. किती सांगायचं, खूप मोठे मोठे काम आहे. परंतु आज आपल्या इथं वाळकीमध्ये बघा ना, थोडं लोकांनी मनावर घेतलं, एक छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं काम, हे कशाचं हे आहे परिणाम? फक्त जाग झालं थोडस संघटना, तर हे याचा परिणाम आपण आपल्या डोळ्यानं पाहतो. असं गावागावामध्ये आता सक्षम होण्याची, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्व बाजूंनी सक्षम झालं पाहिजे. आपल्याला कोणासंग युद्ध करायची गरज नाही, विरोध करायचा गरज नाही, कोणासंग विवाद करायचा गरज नाही, आणि मी सांगतो की कोणापुढे हात पसरायची गरज राहणार. किती त्रास आहे. परवाच माझ्याकडे एक आला होता रडत माणूस की महाराज काय करू, पोरगी लग्नाला आली हो, आणि 17 लाख आणि 18 लाख कुठून देणार मी आता? म्हणजे आज परिस्थिती अशी आली, पोरगी जन्माला आली म्हणून कळायला माणसाचं हार्टफेल होण्याची गरज पाळी आली. इतकं भीती निर्माण कोण केलंय? ऐखाव लोकांनी, बेईमान लोक, आणि ज्याला आपल्या सामर्थ्याची जाण नाही अशा निर्वीर्य लोकांनी हे काम वाढवलं. खूप चीड येते या गोष्टीची. ऐकतही कोणी या फकीराचं. म्हणून तरुणांनो, जिथे एका बिना लग्नाचे असतील तर तुम्ही पुरुषार्थी जीवन जगायचं असाल तर एक काम करा. मी आतापर्यंत घेऊन ये म्हणून सांगितलं, पण आता थोडंसं वेगळं सांगून जाईन आज, की न घेण्यापेक्षा मागून घेऊ नका, एवढं तरी करा. न घेण्यापेक्षा चालते ना? कोण वाटणार काय? मुलीची मुलं, मुलांची चाळी कशी वाटते? खूप अवघड झालेली आहे. खरंच देईल तेवढंच घ्या. कोण कोण तयार आहे अशा लोकांचा सत्कार ठेवूया आपण, है ना? आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनामध्ये आमच्या बिना हुंडा घेणाऱ्या परवा बी 2 माणसाचा सत्कार केला आहे. तोषम गाव पाहिला असेल तुम्ही व्हिडिओ. असं हे बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं ध्यानात यायला, भिकारीपणा बंद करायला कुठं कुठं. म्हणून आम्हाला भिकारी व्हायचं नाही, आम्हाला अधिकारी व्हायचं आहे. समाजामध्ये काय व्हायचंय? अधिकारी व्हा, भिकारी होऊ नका. आणि हेच हिंदू धर्माचं भूषण आहे. म्हणून स्वाभिमानानं जीवन जगा, आत्मनिर्भर होऊन जगा, आपल्या पायावर उभं राहून काम करा. अशा पद्धतीनं जीवन जगलं तरच आपली शान आहे. म्हणून या सत्संगामधून सगळ्यांना एकच विनंती आहे, संदेश आहे, प्रार्थना आहे की जेवढं तुम्हाला आज ऐकलेलं आहे, जेवढं ध्यानात आलं असेल आणि तुम्हाला पटलं असेल, सत्य असेल, तुमची श्रद्धा असेल धर्मावर, तर उद्याच कामाला लागा. हे गावोगाव चालू आहेत काम आता स्वच्छतेचे. दिंडीचं निमित्त करून लहान बोधडी आहे. पारडीचंही मला कळालं, पारडीचे माणसं आले तर दिंडी चालू आहे, स्वच्छता अभियान चालू आहे. त्या एक एक गाव होत चाललेलं आहे. आता दहेगावहून बरेच माणसं आलेले आहेत, जे आमच्या आदरणीय सुनील महाराजांच्या नेतृत्वामध्ये दहेगाव केंद्र चालू आहे सध्या सत्संग. तिथं 4-2 गावचे लोक तिथे येतात. सातत्यानं साप्ताहिक सत्संग चालू आहे. असं प्रत्येक महाराजांनी, मी सांगता सांगता विसरून गेलो, पुन्हा मला स्मरण झालं. मी जे श्रेष्ठ लोक, श्रीमंत लोकांना झाडायचं सांगितलं, त्याच्यासाठी अजून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. एका गावामध्ये असं एक काम सुरुवात झालेलं आहे की त्या गावामध्ये जेवढे डॉक्टर आहेत
डॉक्टर. त्या डॉक्टरांनी मिळून महिन्यातून एक शिबिर चालू सेवा म्हणून. आपण लोकांचं रोज खातो, लोकांसाठी एक दिवस खाऊ घालायचं. शक्य नसेल 3 महिन्यात एक शिबिर ठेवा, जसं त्यांच्या मर्जीनुसार. काही का असेल आपण एक समाजाचं ऋण म्हणून आपण करणं गरजेचं आहे प्रत्येकाला. आणि जेवढे किराणा दुकानवाले ते प्रत्येकाने गोग्रास म्हणून गोशाळेमध्ये गायीची व्यवस्था करावं. महिन्यातून एक दिवस त्यांनी गोग्रास काढा. गोशाळा सहज चालते. महिलांनी वर्षभर आपली दानपेटी जमा करून वर्षाखेर त्या गावकरी मंडळीला सोडून द्यावं. महाराज लोकांनी 12 महिने दक्षिणा घ्यावं, परंतु 12 महिन्यातून आठवड्यातून एक दिवस सत्संग फ्री करावं. किती चांगलं आहे. जमते की जमते. आम्ही पूर्ण फुकट करा म्हणून गेलो. महाराज लोकांना विनंती करा, आठवड्यातला एक दिवस लोकांसाठी सेवा म्हणून करा आणि बाकीच्या दिवसात बंद आपले मठ माड्या घर बायका मुलं काय करायचं. एक दिवस द्या समाजासाठी. एक दिवस देणं म्हणजे खूप मोठी सेवा आहे. 12 महिने देऊ शकत नाही ना, ठीक आहे मान्य आहे, एक दिवस द्या. तर असं या अशा काही रीती पद्धती ध्यानात आल्यामुळे त्याची सुरुवात लवकर झालेली. तिकडे निवृत्ती महाराज आहेत आणि बालाजी महाराज आहेत, मारुती महाराज आहेत, सोपान महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत. किती झाले? 5. आणि इकडे आपले हे 2 महाराज. किती झाले? 6. आणि एक शंकर महाराज म्हणून आदिवासी समाजातून आहे. किती झाले? आता सध्या 8 महाराज लोक ह्या अभियान चालू करण्यामध्ये सक्रिय आहेत सध्या. मला सोडून द्या, मी फक्त इचोडा केंद्रामध्ये सत्संग सेवा चालू आहे. गावगाव फिरणं आता शक्य नाही ना, म्हणून आता हे खूप सुंदर कार्य चालू आहे आणि हे देवाची कृपा आहे. ते असं होणं शक्य नाही. कोण करावे कोणासाठी. म्हणून हे आता खूप अजून आशेचे किरण अजून वाढत गेले. आत्मविश्वास पुन्हा वाढत चाललेला आहे. नक्कीच आता आपण सफल होऊ आणि नक्कीच सफल होणार. प्रत्येकांचं सहकार्य सहयोग मिळणार. हनुमान चालीसा करीत जा, सर्वांनीच करावं. आताच कोणीतरी चालीसा म्हणजे सुंदर